मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आणि म्हणून पावसाची शक्यता आहे। गेले काही दिवस मुंबईत फारसा पाऊसच पडलेला नाही आणि त्यामुळे मुंबईच्या तापमानात सुद्धा काहीशी वाढ झाली होती। मात्र आज पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवलाय। तरी दृश्य आपण बघतोय, अगदी सकाळपासूनच मुंबईत पाऊस कोसळतोय। सकाळ काय मध्यरात्रीपासून जरी म्हटलं तरी पावसानं हजेरी लावलेली आहे। ठिकठिकाणी अनेक वेगळ्या भागांमध्ये पावसानं जोर धरलेला आहे। फक्त मुंबईच नाही तर मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा पावसाचा इशारा आहे। मुसळधार पाऊस आज कोसळू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। त्यानुसार आता यंत्रणाही अलर्ट झालेल्या आहेत। आपण पाहतोय महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती उतरलेत। ज्या ठिकाणी पॉटहोल्स असतील, खड्डे असतील, त्या ठिकाणाहून पाण्याचा निचरा करण्यासाठी ते थांबले आहेत। दक्षता घेतली जाते की कुठेही काही चुकीचं घडू नये। या संदर्भात अधिकची अपडेटही घेऊयात। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, सकाळपासून मुंबईत पाऊस बरसतोय, हीच परिस्थिती अजून किती वेळ राहील अशी शक्यता वर्तवली जाते? नक्कीच सकाळपासून खरं तर मुसळधार तर रिमझिम अशा पद्धतीचा पाऊस आहे तो मुंबईमध्ये सुरू झालेला आहे आणि त्यामुळे जर असं पुढचे 3 तास अशाच पद्धतीचा पाऊस राहील असं हवामान विभागाच्या वतीने आहे ते सांगण्यात आलेलं आहे। सध्या ऑरेंज अलर्ट देखील आहे ते हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे। सकाळपासून जो सुरू असलेल्या पावसामुळे आहे तो मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे याच्यावर थोडासा परिणाम झालेला देखील पाहायला मिळतो। 10 ते 15 मिनिटं ट्रेन उशिराने धावत आहे। तर दुसरीकडे रस्ते वाहतुकीवर मात्र कुठल्याही पद्धतीचा याचा परिणाम झालेला नाहीये, कारण की रिमझिम आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे आहे ते कुठल्याही भागामध्ये अद्यापही पाणी जमा झालेलं नाही। जर अशाच पद्धतीचा जर पाऊस सुरू राहिला तर जे सखल भाग आहेत आणि या सखल भागांमध्ये पाणी जमा होण्याला दाट शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद गणेश, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। वेळोवेळी या पावसाची प्रत्येक अपडेट आपल्याकडनं घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।